आपण पाहताय राजक्रांती न्यूज, आवाज जनसामान्यांचा। नाशिककरांसाठी विना औषध उपचार केंद्र सुरू करण्यात आले। आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहे श्री निसर्गोपचार केंद्र। याच निसर्गोपचार केंद्राचे दिनांक 22 मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा पार पडलाय। नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या दत्त मंदिर सिग्नल येथील इंदिरा सोसायटी मधील गाळा नंबर 2 मध्ये विना औषध केंद्र सुरू करण्यात आले। आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा, ॲक्युप्रेशर, सांधेदुखी, मणक्यांचे आजार, स्त्रियांचे आजार, मूळव्याध, अपेंडिक्स, मूत्रविकार, पोटाच्या समस्या तसेच रुग्णांच्या सर्व जुन्या आजारांवर विना औषध उपचार करण्यात येणार आहे। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। तसेच ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख व ज्येष्ठ नेते दत्ता नाना गायकवाड, ठाकरे गटाचे शहर संघटक मसूद जिलानी तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचे स्वागत करून रोडे परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले। याबाबत दत्ता नाना गायकवाड यांनी आलेल्या नागरिकांना निसर्गोपचार बाबत माहिती देत कौतुक केलंय। कोणते असलेले ते खासदार राजाभाऊ वाजे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय निवृत्ती महाराज यांना आजच्या त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं। डॉक्टर दयाळे ज्यांनी अतिशय या संदर्भातली माहिती दिली त्या संगीताताई उपस्थित सर्व बांधवांद्वारे बघितली। खरं तर अतिशय कमी वेळेमध्ये संगीताताई पाटील यांनी अतिशय सविस्तर अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली आहे। त्यांनी पहिल्या वाक्यात आपल्याला सांगितलं की आपण निसर्गापासून लांब गेलेलो आहे आणि म्हणूनच आज निसर्ग नाही, डोंगर नाही, झाडांची तोड चाललेली आहे, सगळं समतल बिघडलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की लहान लहान मुलांना डायबिटीस काय होतो, वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं निसर्ग उपचार जे काही केंद्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याच्या माध्यमामधून खऱ्या अर्थानं येणारा जो काही रुग्ण असतो त्याची निश्चितपणे चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी रोडे परिवार केल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे। निश्चितपणे जे काही लोक आता खूप बेजार झालेले आहेत, डॉक्टर आपण बघतोय जातो दवाखान्यामध्ये संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होऊन जातो। एक घरात माणूस जर कोणी आजारी असला तर संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी डिस्टर्ब होत असतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं योगापासून आपल्याला जर वाचवायचं असेल, आपण लांब राहायचं असेल तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आत्तातून किमान एक दिवस पूर्णपणे उपवास धरला पाहिजे। जे काही नियम आहे ते जर आपण पाळले तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपण तंदुरुस्त राहू शकतो। परंतु खाद्य आपण बघितलं की आता आठवड्याला लोक स्वतःहून हॉटेलमध्ये बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर बाहेरचं खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त आजार घरात कोण आणतात, जे बाहेर जातं खातं ते घरात आजार जास्त आणतात आणि म्हणून शक्यतो आपण तर टाळलं पाहिजे। आणि म्हणून या निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून तुमच्याकडे येणारा जो कोणी रुग्ण असेल त्याला देखील आपण ट्रीटमेंट करताना देखील वैचारिक त्याला समजून सांगितलं पाहिजे की आपण अशा प्रकारचं